रामकृष्ण हरी. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ व्हावं, चरण न सोडी सर्वसा आन तुझी पंढरीनाथा. माझा देह जावो अथवा राहो, तुकोबा नामदेव महाराज म्हणतायत की माझा देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ व्हावं, चरण न सोडी सर्वसा आन तुझी पंढरीनाथा. मला तुझी शपथ आहे, तुझी आण आहे की जी सेवा करेल ती निष्ठावानपणे करेल, जे गुणगान गाईल ते निष्ठावानपणे करेल. ही परंपरा मित्रांनो फक्त नामदेव महाराज तुकोबरायांपुरती नाही, तर ज्या वेळेला भक्त प्रल्हाद आले त्यावेळेला पण हीच परंपरा होती, हेच गुणगान होतं. त्यावेळेला भक्त प्रल्हाद होते, त्यावेळेला भक्त प्रल्हाद 1-2 मिनटं तुम्हाला सांगून जाईल की आपले वडीलही आपल्या विरोधात आहेत. वडिलांनीच ज्यावेळेला सगळ्या राज्यामध्ये दौंडी पिटवली की या राज्यात कुणीही नारायणाचं नाव घ्यायचं नाही, कुणीही देवाचं नाव घ्यायचं नाही, सर्वांनी काय करायचं आपला आपला उद्योगधंदा करायचा, कामधंदा करायचा, कुणीही नामचिंतन करायचं नाही. त्यावेळेला भक्त प्रल्हाद यांच्या मुखामध्ये एकच नारायण नारायण नायकच जप चालू असतो. आणि त्यावेळेला स्वतःच्या मुलालाही कडेलोट केला जातो, तेलाच्या कढईत टाकलं जातं. भरपूर त्यांच्यावरती भक्त प्रल्हादांवरती आघात होतात, परंतु भक्त प्रल्हाद एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि काचे काम नाही आता, याप्रमाणे त्याचंच गुणगान, त्याचंच चिंतन, त्याचाच ध्यास त्यांच्या मनात लागलेला असतो. आणि ज्या वेळेला भर दरबारामध्ये विचारलं जातं तुझा देव कुठे आहे, तू कुठे काय करतो, त्यावेळेला सांगितलं तर या प्रत्येक इमारतीच्या कणाकणामध्ये माझा देव आहे. देव आहे तो सगळ्या भिंतीमध्ये आहे, समोरच्या दरवाजामध्ये आहे. तर त्यावेळेला समोरच्या दरवाजामध्ये ज्यावेळेला खाली उंबरा असतो आणि चौकट उभी असती, त्यावेळेला तिथं विचारलं जातं इथं आहे का, तर लात मारली जाते आणि ती चौकटीमधनं त्यावेळेला साक्षात देव बाहेर येतात. हिरण्यकश्यपूचं कसं आले सर्वांना ज्ञात आहे, परंतु त्या उंबऱ्यावरती धर बाहेर नाही आत नाही तर उंबऱ्यावरती त्यांचा वध केला जातो. एवढं मोठं भक्त प्रल्हादांचं कार्य आहे. ज्या एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि काचे काम नाही आता. हिरण्यकश्यपू कोण होता, भक्त प्रल्हाद कोण होते, आणि भक्त प्रल्हादानंतर अंगद कोण होते, अंगदानंतर उद्धव कोण होते, उद्धवानंतर नामदेव महाराज कोण होते, नामदेव महाराज तुकोबराय कोण होते, हे सर्वजण एकच अवतार आहे, अवतार परंपरा आहे. ज्या वेळेला या पृथ्वी तलावरती देवांबरोबर यावं लागलं आणि देवांबरोबर जावं लागलं, त्यावेळेला जे कळीचे नारद मुनी म्हणतायत ना, ते नारद मुनींना विचारा की नारद मुनींना ज्या ठिकाणी यायची त्यावेळेला सांगून जायचे की आज या ठिकाणी हा भक्त येणार आहे, ह्या ठिकाणी असं घडणार आहे. हे सगळं नारद मुनींना माहिती होतं, पण त्यांना कळीचे नारद मुनी म्हणायचे, पण प्रत्यक्षात त्यांचं कामच ते होतं की ज्या वेळेला देव पृथ्वी तलावरती आले, या ठिकाणी संकट आली किंवा या ठिकाणाहून जे मोठे मोठे संत घडले त्यांना वैकुंठाला नेण्याचं काम त्यांनीच केलं. एवढं मोठं काम करत असताना एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि काचे काम नाही आता, याप्रमाणे ज्या वाटा आहे, जे रस्ते आहेत ते कुणी दाखवलेत आम्हाला, त्यांनी दाखवलेत. त्यांच्या मार्गावरती चालणं हे आमचं काम आहे. जी परंपरा आहे, जी चालीरीती आहेत आमच्या इथं, आता देहूमध्ये जगतवंदनी जगत तुकोबरायांची जी सेवा आहे, ती सेवेचं फलित असं भजनाला जर उभं राहिलं तर भजनाची परंपरा मित्रांनो सांगून जाईल की 4-4 तास हे भजन चालतं. त्या भजनामध्ये एक अभंग जर म्हटला तर तो परत त्या चालीमध्ये म्हटला जात नाही, दुसऱ्या चालीमध्ये म्हणायची ही परंपरा आहे. जो अभंग मी गायला आहे, ज्या चालीत म्हणलाय तो मी म्हणायचा नाही, दुसऱ्या चालीमध्ये म्हटलाय म्हणायचं. ती चाल कशी पाहिजे, त्याला परंपरा काय आहे, हे त्यावेळेपासूनची परंपरा आहे. ज्या परंपरेमध्ये जगतवंदन जगत तुकोबराय वैकुंठ गमन सोहळा असेल त्यावेळेला गाथा भजनाची परंपरा आहे. तुकोबरायांचा पालखी सोहळा निघतो त्यावेळेला जी परंपरा आहे ती गाथा भजनाची परंपरा आहे. नारायण महाराज सप्ताह आल्यानंतर जी परंपरा आहे ती गाथा भजनाची परंपरा आहे. या गाथेवरती जे निरूपणाचे अभंग त्यावेळेला म्हटले जातात आणि ते वेगवेगळ्या चालीमध्ये म्हणण्याची परंपरा आहे, ही आजही तागात टिकून आहे. आणि जगतवंदन जगत तुकोबरायांचा जो जन्मोत्सव सोहळा आहे, वसंत पंचमी, त्यावेळेला गाथा पारायणाची जे बैठक जी नियोजन आहे ते गाथा पारायण केलं जातं. रामनवमी असेल त्यावेळेला गाथा पारायण केलं जातं.
आणि ज्या वेळेला गोकुळाष्टमी असेल त्यावेळेला गाथा पारायण केलं जातं. ह्या वेगळ्या वेगळ्या चालीरीती आहेत, या परंपरा आजही आम्ही ते सर्व जतन करतो. आणि या अभंगामध्ये नामदेव महाराज शेवट म्हणतात, नामा म्हणे केशव राजा, नामा म्हणे केशी राजा, केला नियम चालवी माझा. जो नियम घालून दिलेला आहे केशी राजा म्हणजे पांडुरंगाला म्हणा, नामा म्हणे केशव राजा, केला नियम चालवी माझा. मला जो नियम घालून दिलेला, जी परंपरा आहे, त्याची नियमावली आहे, त्याच्यावरती जे प्रमाण आहेत, त्या बाहेर मी बोलणार नाही. त्या प्रमाणातच मी चालेल, त्या प्रमाणातच वागेल, त्या प्रमाणातच अनुकरण करेन, त्या प्रमाणामध्येच शब्द पण मी त्याप्रमाणे वाटेल. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दची गौरव पूजा करू. जे शब्द आहेत ते पण त्याचप्रमाणे वापरन असे महाराज म्हणतायत. नामा म्हणे केशी राजा, केला नियम चालवी माझा, शरण न सोडी सर्वसा आन तुझी पंढर. तुझी एकदाची शपथ मी घेतलेली आहे, तुझंच गुणगान गाई, तुझंच होईल. आणि ज्या वेळेला वैकुंठाची वेळ येईल त्यावेळेला पण मी काय करेल तर तुझेच गुणगान गाईन, तुझाच नियम, तुझीच परंपरा. आणि घेईन मी जन्म याच साठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. ज्या वेळेला परत जरी जन्माला यायचं झालं तर याच कुळात, या पवित्र कुळात तुमची सेवा, पांडुरंगाची मायबापाची सेवा करण्यासाठी याच कुळात जन्माला येईल असे महाराज म्हणतायत. ह्यापेक्षा थोर भक्ती कुणाला आवडली? ह्याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ता सुद्यावे समाधान. याप्रमाणे तुम्ही पण अनुकरण करा, आचरण करा आणि याचा लाभ घ्या. रामकृष्ण हरी.